काल सरकारने अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. काय तुमचं या संदर्भात म्हणणं आहे? सगळ्यात अगोदर तर मी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं खूप मनापासून सगळ्या जनतेस शुभेच्छा देतो. आणि आपण जे आता विचारलं की काल सरकारनं निर्णय घेतलेत, काल काल घेतले, परवा घेतले, 4 दिवसापासून लगातार सरकार सारखे मराठा समाजाच्या बद्दलचे निर्णय घेत आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतोय, त्यांचं मनापासून कौतुक करतोय. काल सुद्धा ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती लागू केल्यात. त्याच्यामध्ये फीसमध्ये अनेक विषयात पोरांचे त्याच्यातही मदत आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नक्की होणार आहे. त्याच्यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग हे सुद्धा विषय, कम्प्युटरचे सगळे विषय सरकारने घेतले असतील या सवलतीमध्ये तर चांगलीच गोष्ट आहे, त्याबद्दलही काही वाद नाही. नसता नुसते असं पण सवलतीमध्ये होऊ नये की दुसऱ्या सवलती मिळाल्या आणि मुख्य शिक्षण जे मुख्य प्रवाह जे त्यातच पोरं यायला पाहिजे तर ते येत नाही येत असं व्हायला नको. उच्च शिक्षणात, वैद्यकीय शिक्षणात, या सगळ्या शिक्षणात पोरांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत या भूमिकेत सरकारनं यावं. परंतु काल त्यांनी जो निर्णय 4-5 दिवसात घेतलेत, बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या नोकऱ्याचा विषय घेतला त्यांनी. त्यातमध्ये सुद्धा GR MIDCच्या माध्यमातून काढण्यात आला. आमचे उदय सामंत साहेब असतील, आपले लाड भाऊ असतील, विखे पाटील साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी तोही GR काढला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी, लाड भाऊंनी त्यानंतर बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीचा विषय मार्गी काढला. विखे पाटील साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी यांनी हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे जो अर्ज होता, SOP होती, ती सुद्धा नव्यानं पुन्हा त्याच्याबद्दलही निर्देश काढलेत सरकारच्या वतीनं. म्हणजे हे बार नाव घेण्यापेक्षा एकदाच सांगतो की मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेबांनी, लाडभाऊंनी यांनी केसेसच्या संदर्भातली सगळी माहिती, महाराष्ट्रात मराठा आंदोलकावर ज्या केसेस झाल्यात त्या केसेस सुद्धा मागे घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठं पाऊल उचललंय. त्यांनी ती सगळे गुन्हे राज्यभरातले मागून घ्यायला सुरुवात केली. त्यांनी 58 लाख नोंदीच्या संदर्भात ते पण निर्देश दिलेत की 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, त्याचे व्हॅलिडिटी पण द्या. बरेचसे निर्णय त्यांनी असे घेतलेत. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. या सगळ्या घेतलेल्या आतापर्यंतच्या निर्णयाबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो. विशेष करून विखे पाटील साहेबाचे आणि लाडभाऊचे सुद्धा खूप आभार मानतो. एकनाथ शिंदे साहेबाचे, आपल्या सुनित्राताईंचे, सगळ्या सरकारचे मनापासून आभार मानतो. त्याच्यात खूप मरमर केली गेली की लाडभाऊकडून आणि आपल्या विखे पाटील साहेबांकडून, त्यांचंही मनापासून खरंच आभार मानतो. आणि मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी असंच समाजाचं काम करावं. हा मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असं होऊ नये की तुम्ही या जे आतापर्यंतचे निर्णय घेतलेत, GR काढलेत, तुम्ही मराठा समाज खुश केलाय का? तर हो, नक्कीच केलाय. पण याच्यात असं होऊ नये की आमचं जे मूळ आहे तेच मागं राहू नयेत. म्हणजे 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यातून व्हॅलिडिटी मिळणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण पण फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही मराठा समाजाच्या पोरांच्या भावना समजून घेताल ही अपेक्षा मी ठेवतोय. का तर 58 लाख नोंदी निघाल्यात, त्या माध्यमातून पोरांचे ऍडमिशन झालेत, नोकऱ्या झाल्यात. ते प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी थांबवू नये हे फडणवीस साहेबांनी विशेष करून लक्ष द्यावं. कारण आमचा मूळ जीव तिथं आहे. आमचे जे 58 लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणं आणि व्हॅलिडिटी देणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही एकीकडून खुश करताल पण दुसरीकडून पोरांचा घात होईल. नाराजी मराठा समाजाच्या अंगावर घेताल असं मला वाटतच नाही. तुम्ही घेताल पण ती तुमच्यावरती मराठा समाजाची नाराजी येऊ नये हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. दुसरं की फडणवीस साहेबांनी हैदराबाद गॅझेट प्रमाणे जे आता निर्णय दिलेत त्यानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावेत. आणि सगळ्यात महत्वाचं, सातारा संस्थानचा गॅझेटियरचा GR, कोल्हापूर संस्थान, पुणे आणि औंध याचा सुद्धा GR आपण तातडीनं काढावा. आम्ही फडणवीस साहेब खरंच मनापासून तुमचं कौतुक केलंय आणि मनापासून तुमचा आभार सुद्धा मानतो. पण या पुढच्या गोष्टी सुद्धा आपण मराठा समाजाच्या पोराच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवाव्यात की खूप पोरांना आता पाठीमागं सुद्धा आणि आता जूनमध्ये सुद्धा, आता 15 तारखेपासून ऍडमिशन सुरू होते, खूप पोरांनी कुणबीमधून प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ऍडमिशन घेतलेत, नोकऱ्यात गेलेत. त्यांच्या व्हॅलिडिटी अधिकाऱ्यांना रोखवायला लावू देऊ नका, नसता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही माझी तुमच्याकडे मागणी आहे. आणि हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळावेत.
विशेष करून आणखीन एक की मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची आपण जी मागणी केली होती त्याला मुख्यमंत्री साहेबांनं रात्री मान्यता दिली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि आपल्या विखे पाटील साहेबांचं लाडभाऊचं मनापासून आभार मानतो की ते आता स्वतंत्र मराठा समाजाला प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी मंत्रालय हक्काचं होतंय. त्याला बजेटही राहील, मागता येईल आणि मराठा समाजाच्या राज्यभरातल्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अडीअडचणी सांगण्यासाठी खूप मोठं एक उपलब्धी झाली. खूप मोठं आधार मराठा समाजाला त्या मंत्रालयाच्या निमित्तानं होणार आहे, कारण त्याचे कक्ष प्रत्येक कलेक्टर ऑफिसला राज्यभरात राहणार आहेत. मराठा समाजासाठी ही सोपी गोष्ट नाहीये. 70 वर्षात मराठा समाजासाठी मंत्रालय झालं नव्हतं. ते मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालयाची मान्यता आपल्या सरकारच्या वतीनं देण्यात आली. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरंच मनापासून कौतुक करतो. पण हे कौतुक असंच राहावं, असाच मराठा समाज खुश राहावा, असेच आपण सरकारने कामं करावेत एवढीच आमची अपेक्षा आहे. पण अपेक्षेचा भंग होऊ नये हे लक्षात असू द्या, कारण आमची मूळ मागणी 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणं आणि त्याचे व्हॅलिटी देणं हे हैदराबाद गॅझेटियरचा GR निघालाय. त्या GR प्रमाणे मराठवाड्यातला मराठा समाज कुणबी म्हणून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावेत ही आमची मूळ मागणी. त्याचे व्हॅलिटी पण मिळाव्यात, तीही आमची मूळ मागणी. याकडे सरकारनं लक्ष ठेवावं आणि सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं आणि हैदराबाद पुणे आणि औंध गॅझेटियरचा GR निघावा ही सुद्धा आमची मूळ मागणी. नसता सरकार असं गाफील राहील एखाद्या वेळेस की आम्ही मराठा समाजाला या गोष्टीला मंजुऱ्या दिल्या, GR काढलेत म्हणून मराठा समाज खुश राहील, 100% खुश राहील. पण या सुद्धा मागण्यावरती लक्ष ठेवावं. 58 लाख नोंदी, हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थांचं गॅझेटियर. तुम्ही गैरसमाजात राहू नका. मराठा समाज कायमस्वरूपी खुश ठेवायचा असेल आणि सरकारची पाठ थोपटून घ्यायची असेल तर या सुद्धा मागण्या आपण येत्या काळात पूर्ण मान्यता देऊन त्याला अंमलबजावणी करावी. आम्ही 100% तुमच्या वरती खुश राहू. मराठा समाज 100% तुमच्यावरती फुलं टाकणार. सगळ्या मागण्याची अंमलबजावणी द्यावी ही माझी सरकारला विनंती आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आणि विशेष करून विखे पाटील साहेबांच्या लाडभाऊचे मनापासून आभार मानतो. सायलं आता कुठतरी ओबीसीच्या शिक्षण आणि नोकऱ्यांच्या कुठतरी सवलतीसाठी तरी यांनी बोललं पाहिजे. ठीक आहे, मराठा समाजाच्या तरुणांना आणखी काय द्यायचं तर द्या. मी तर म्हणतो SC ST ज्या सवलती त्या सुद्धा त्यांच्या काढा आणि मराठा समाजाच्या तरुणांना देऊन टाका. यापूर्वी केलेलंच आहे. कुठतरी बार्टीचा काही निधी समाज कल्याण वळवण्याचं काम त्या मंत्र्यांनी वळवण्याचं काम केलंय. मग तुम्ही ओबीसी SC ST जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम सुरू आहे. माझा आरोप आहे राज्य सरकारला खरं तर आरक्षण संपवायचं की काय याचा पुन्हा सुरुवात ओबीसी पासून करायची आहे. येणाऱ्या काळात SC आणि ST आज आम्ही जात्यात असलो तर तुम्ही उद्या सुपात आहात. येणाऱ्या काळात तुम्ही सुद्धा जात्यात येणार आहात, तुम्ही सुद्धा भरडले जाणार आहात. त्यामुळे ओबीसी आणि SC ST एकत्र आलं पाहिजे. आपण मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, मराठा समाजाच्या शिक्षणात आणि नोकरीच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही. त्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांना नक्की मिळालं पाहिजे. परंतु ओबीसीचं राजकीय अस्तित्व जर कोणी वरबाडून घेत असेल आणि ओबीसीचे मंत्री जर शांत बसत असतील, झोपा करत असतील तर ओबीसीने याच्यावर मंथन केलं पाहिजे, ओबीसीने याच्यावर विचार केला पाहिजे आणि आपल्या ओबीसी मंत्र्यांना, ओबीसी नेत्यांना, ओबीसी आमदारांना जाब विचारण्याचं काम केलं पाहिजे. नाहीतर येणारा काळ आजच ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलेलं आहे आणि आज कुठेतरी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, तरुणांना पाहिजे ते मिळतं, परंतु जरांगेने मागायचं, सरकारने द्यायचं. आणि ओबीसीच्या अनेक दिवसापासून आम्ही मागण्या करतोय, पण ओबीसीच्या मागण्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्याचं काम राज्य सरकार करतंय. ओबीसीच्या महायुतीसाठी आंदोलन झाले, महायुतीला निधी देण्यासाठी अद्याप त्याला काही निधी मिळालेला नाही. ओबीसीच्या महामंडळाला निधी देण्यासाठी 1 रुपया देत नाहीत. ओबीसीच्या महामंडळा माध्यमातून ओबीसीच्या उद्योजकांना 1 रुपया मिळत नाही. इकडे मराठा समाजाच्या तरुणांना 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय. म्हणजे दुजाभाव राज्य सरकार करतंय. मराठा ओबीसी मध्ये राज्य सरकार मराठा ओबीसी SC ST मध्ये दुजाभाव करण्याचं काम करतंय आणि कुठतरी जो दबाव टाकन त्याला झुकण्याचं काम राज्य सरकार करण्याचं काम करतंय. त्यामुळे ओबीसी बांधवांनी आता रस्त्यावर येण्याची तयारी ठेवावी. आपले हक्क अधिकार, आपले ओबीसी मंत्री, ओबीसी नेते, ओबीसी आमदार बोलत नसतील तर आपल्या हक्क अधिकारासाठी आपणच रस्त्यावर येऊन लढा देण्याचं काम करायला पाहिजे. आता ओबीसी आणि मराठा समाजामध्ये सरकार दुजाभाव करत असतो, का करत असेल सरकार असं? ते जाणीवपूर्वक कुठतरी हे जरांगे आणि सरकारचं कुठतरी सेटलमेंट आहे. ती जरांगे सरकारची स्क्रिप्ट वाजवण्याचं काम करतो. जरांगे अगदी उपोषणाला बसल्याच्या नंतर 1 तासात मंत्री आणि प्रतिनिधी तिथे येतात
इतिहासात पहिलं आंदोलन पाहिलं असेल तुम्ही, उपोषणाला बसलेल्या माणसाला 1 तासात मंत्री भेटायला येतो. म्हणजे इतकी तत्परता, म्हणजे ते वाटच पाहत होते जरांगे उपोषणाला कधी बसन आणि आम्ही तिथे जाऊन कधी भेटतो आणि कधी ड्राफ्ट नेऊन देतो, याची वाट ते जातीवादी मंत्री एक राधाकृष्ण विखे पाटील आणि ते झाडू पोचा करणारा प्रसाद लाड तिथं जाण्याची अशी वाटच बघत होते. हे ओबीसी बांधवांनी आठवणी ठेवलं पाहिजे. हे मंत्री कधी ओबीसींच्या प्रश्नावर बोलत नाहीत, ओबीसींचे मतं घेतात, ओबीसींच्या प्रश्नावर चकार शब्द काढत नाहीत आणि प्रत्येक विधानसभेला लोकसभेला ओबीसींची याला मतं लागत नाही, पण ओबीसींचे मतं लागतात, परंतु ओबीसीच्या प्रश्नावर यांना बोलायला कधी चालत नाही. ओबीसीच्या प्रश्नावर कधी तुम्हाला बोललेले दाखवून द्या, मी तुम्हाला पाहिजे ते बक्षीस द्यायला तयार आहे. कधी ओबीसीच्या प्रश्नावर हे लोक बोलत नाहीत. या लोकांना आपण आठवणी ठेवण्याचं काम केलं पाहिजे. ओबीसी उपसमिती आहे, ओबीसी नेते ते कोणी बोलत, तुम्ही एकटे मैदानात उतरले. हे बघा, आज आम्ही गावगाड्यातील 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 बलुतेदारासाठी आम्ही गावगाड्यातील शेतकऱ्यांची लेकर आहोत. आम्ही काही आमदारा खासदाराचे मंत्र्याची लेकर नाही आहोत, आम्ही साधारण कुटुंबातले लेकर आहोत. आम्हाला काही कुणाची ईडीची कुणाच्या सीबीआयची भीती नाही. हे मंत्री ईडीला घाबरत असतील, हे मंत्रिपदाची खुर्ची जाईल म्हणून घाबरत असतील, परंतु ओबीसींचं अस्तित्व टिकत असताना आम्ही झोपा घेऊ शकत नाहीत. यांना झोपू द्या, परंतु आम्हाला लढावं लागणार आहे. आम्ही लढत आलोत आणि लढत राहू. कारण ओबीसी समाजाचं अस्तित्व जर कोणी वरबाडून घेत असेल तर त्यांच्यासाठी, त्या भोळ्या बाबड्या समाजासाठी कोणीतरी लढलं पाहिजे. त्या हेतूने आम्ही लढत आहोत आणि आमची ह्या मंत्र्यांना, ओबीसीच्या मंत्र्यांना, ओबीसी आमदारांना आणि ओबीसीच्या नेत्यांना कळकळीची विनंती, बाबा हो बाहेर या. ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला कळकळीची हात जोडून नम्र विनंती, तुम्ही बाहेर या, ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी बोला, लढा आणि राज्य सरकारवर दबाव टाका. वाटल्यास तुमचे राजीनामे द्या, मंत्रिमंडळातून बाहेर पडा, परंतु ओबीसींचं अस्तित्व टिकवण्याचं काम करा. भोळ्या बाबड्या समाजाला न्याय देण्याचं काम करावं, अशी माझी कळकळीची विनंती आहे. या सर्व विषयावर ओबीसी नेते छगन भुजबळ काय बोलत आहेत? ते बघा, छगन भुजबळ साहेबांनी आयुष्यभर ओबीसींचा लढा केलेला आहे. त्यांनीच बोलावं असं का, भुजबळ साहेबांनीच का बोलावं? आज राज्यात ओबीसी नेते आदरणीय पंकजाताई मुंडे आहेत, त्यांनी बोललं पाहिजे. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तुम्हाला ओबीसी उपसमितीचं अध्यक्ष पद लागतं, मलईदार महसूल खातं लागतं, पैसे लागतात, सगळं लागतं. ओबीसी म्हणून घ्यावं वाटतं, परंतु ओबीसी नेता म्हणून घ्यावं वाटतं, परंतु ओबीसीच्या प्रश्नावर बावनकुळे चकार शब्द काढायला तयार नाहीत. बावनकुळे खरं तर 2-3 दिवसापासून ते काय एसओपीचा पत्र बाहेर आल्यापासून, राज्य सरकारने काढल्यापासून बावनकुळे पुण्या बिळात लपून बसलेत, हे आम्हाला पाहायला मिळाला. त्यांनी बिळाच्या बाहेर यावं. प्रसार माध्यम तुमची वाट बघत असतील, त्याच्यावर बावनकुळेंनी बोललं पाहिजे. ओबीसीची भूमिका ठणकावून मांडली पाहिजे. आणि तुम्हाला जर बोलायचं नसेल, तुम्हाला जर ओबीसीची बाजू राखायची नसेल, तर तुम्ही त्या उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या. आणि माझी आदरणीय पंकजाताईला कळकळीची विनंती आहे, तुम्ही लोकनेत्याची लेख आहात. गोपीनाथरावजी मुंडे साहेब असते तर हा ओबीसीवर अन्याय झाला नसता. तुम्ही मुंडे साहेबाची लेख म्हणून बोला आणि भुजबळ साहेबांची बोलतील, भुजबळ साहेबाचा वयाची विचार करा, त्यांनी बोलतील अशी वाट पाहू नका. पंकजाताईनं बोललं पाहिजे, बावनकुळेनं बोललं पाहिजे, त्यानंतर सावे साहेब आहेत, त्यानंतर अनेक मंत्री दत्तामामा भरणे आहेत. का एकट्या भुजबळ साहेबांनी ओबीसीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का बोलायचं? या लोकांनी सुद्धा बोललं पाहिजे आणि ओबीसींना कुठेतरी संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे.